मंदिरांना स्टॅम्प ड्युटी व करमुक्तीच्या मागणीसाठी मंदिर महासंघाच्या वतीनं निवेदन. मंदिर महासंघ सातारा जिल्हा यांच्या पुढाकारानं विविध मंदिरांनी एकत्र येत मंदिर व मठांना स्टॅम्प ड्युटीत सवलत तसेच करमुक्ती मिळावी यासाठी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत कायदा मंजूर व्हावा अशी मागणी करत आंदोलनात्मक पद्धतीनं निवेदन सादर केलं आहे. याच अनुषंगानं तहसील कार्यालय बडूज तालुका खटाव इथं नायब तहसीलदार महेश गायकवाड यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे बंधू अंकुश गोरे, भाजप तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा रेणुका फडतरे, युवा नेते विक्रम रोमन वाकेश्वर, मंदिरचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते अमर फडतरे, तडवळे दत्त मंदिरचे विश्वस्त व पत्रकार दत्तात्रय फाळके, गणेशवाडी येथील विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ गोफणे, वडूज मारुती मंदिराचे प्रतिनिधी रमेश गोडसे, मंदिर महासंघाचे विनायक ठिगळे, बनपुरी येथील नितीन शिंदे, महासुर्णे येथील दत्तभक्त अनिल जाधव तसेच अनेक मंदिर प्रेमी व भक्त उपस्थित होते. मंदिरांच्या आर्थिक सवलतींसाठी शासनानं तातडीनं लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी उपस्थितांची मागणी यावेळी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह. नमस्कार, मी गोरख गोपनी गणेशवाडी गोरक्षकाचं काम करतो. मी आमच्या इथे गणेशवाडीत विठ्ठल मंदिराचं आहे. त्या मंदिराच्या नोंदणी शुल्क आणि इतर शासकीय कर ते पूर्णपणे माफ व्हावेत ही शासनाला विनंती आहे. आणि मंदिर महासंघाच्या उपक्रमात मी पूर्णपणे सहभागी आहे. हा कायदा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विचारात घ्यावा. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.